हाय फ्रेंड्स, आज आपण करणार आहे चिकन तंदुरी घरच्या घरी. हॉटेलसारखा स्वाद, एकदम मस्त, कमी मसाल्यात, कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये एकदम छान आपली रेसिपी आज आपण बघूया. मस्त. आता हे चिकन घेतलेले आहे, त्याला कट्स केलेले आहे, छान स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे. आता आपण त्याच्यावर मीठ टाकलेलं आहे, दोन्ही साईडला मीठ टाकलेलं आहे. चिकन एकदम फ्रेश आहे आणि एक लिंबू घेतलेला आहे, तो पण पिळून घेतलेला आहे. छान पूर्ण पिळून घ्यायचा, त्याच्यात बिलकुल थोडासाही रस सोडायचा नाही. मस्त. आता लिंबू पण पिळून घेतलेला आहे. आता हे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीचा म्हणजे आपण जाडसर मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे. पातळ पेस्ट नाही करायची, बारीक पेस्ट नाही करायची, जाडसर करायचं. तर हे दोन्ही साईडने मस्त त्यांना छान लावून घ्यायचे. जे कट्स केलेले त्याच्यात पण टाकायचं. अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबू मीठ टाकलेलंच आहे. आता ते छान चोळून घ्यायचं 1-2 मिनटं मस्त. आणि हे आपल्याला चोळून घ्यायचे छान. बघा, त्याच्यात जे कट्स आहे त्याच्यात मी हे वाटण भरत आहे, मसाला, म्हणजे खाताना त्याची पण टेस्ट येते आणि आतमध्येपर्यंत म्हणजे आपलं मीठ बीट जातं मसाला. आता हे दही मी पाणी गाळून घेतलेलं होतं चाळणीने, तर दही घेतलेली आहे, अर्धा पाव दही घेतलेली आहे, हळद, लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि थोडासा कलर घेतलेला आहे, फूड कलर, रेड कलरचा, जास्त नाही घेतलेले. आता हे छान फेटून घ्यायचे एकत्र, मस्त सॉफ्ट करून घ्यायचे. दही आहे त्याच्यात म्हणून मी बेसन घेतलेलं नाही याच्यात, तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात. आता ते मिश्रण, छान दह्याचं मिश्रण आपल्याला चिकनला दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्यायचे. आणि जे कट्स केलेले त्याच्यात सुद्धा आपल्याला हा मसाला भरायचा आहे. छान लावून घ्यायचं दोन्ही साईडने एकदम व्यवस्थित. आणि अशा प्रकारे तुम्ही खरंच करून बघा चिकन तंदुरी. आता जर आपण हॉटेलमध्ये खाल्लं तर समजून घ्या 400-500 रुपयेपर्यंत ही डिश मिळतच नाही. घरच्या घरी एकदम मस्त करायचं, छान फ्रेश पण राहतं. चिकन आपण आणलेलं असतं, फ्रेश राहतं आणि घरी बनवलेलं सर्वांनी आवडीने खाल्लेलं तर आपल्यालाही खूप आनंद येतो की चला आपलं आपण करतो बा, आवडते फॅमिलीला. अशा प्रकारे तुम्ही करून बघा. आता हे दोन्ही साईडने आपल्याला मस्त मसाला लावून झालेला आहे चिकनला. आता हे आपल्याला 1-1.5 तासासाठी किंवा 2 तासासाठी किंवा रात्रभर तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. मी फक्त 2 तास ठेवलेलं होतं. आता माझं पॅन थोडासा छोटा पडतो आहे 2 स्लाईस ठेवायला, तरी पण आपण ॲडजस्ट करूया, दोन्ही साईड ठेवून देऊया. आता ठेवलेलं मी थोडंसं ॲडजस्ट केलेलं आहे. तुमचा पॅन मोठा असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा तव्यावर पण होऊ शकतं, तसं काही प्रॉब्लेम नाही, किंवा कुकरमध्येही आपण करू शकतो. मी एक कुकरमध्ये ही रेसिपी केलेली आहे. तुम्ही माझे चॅनलवर जाऊन बघू शकता. कुकरमधली पण सेम वेगळ्या पद्धतीची अशीच आहे, तंदुरी चिकनच बनवलेलं. आता हे छान बघा दोन्ही साईडने मस्त रोस्ट झालेलं आहे. आपलं चिकन शिजलेलं होतं पूर्ण, मी दाबून बघितलं होतं. आता याला मस्त आपल्याला भाजून घ्यायचे, थोडं रोस्टेड करायचे. तर मी गॅसवरच भाजते दोन्ही साईडने. थोडंसं जास्त भाजायचं नाही आहे, काळपट करायचं नाही आहे, थोडं थोडं शेकायचं आहे अग्नीवरती. बघा, जास्त भाजलेलं नाही. अशा प्रकारे तुम्ही खरंच करून बघा. सिंपल रेसिपी आहे, जास्त काही झंझट नाही याच्यात आणि जास्त काही वेळ जात नाही. अवघ्या 4-5 मिनटात होऊन जाते ही रेसिपी.
बघा छान केलेले आहे. आता मस्त झालेले आहे आणि किचनमध्ये धुवाचा इतका छान स्मेल येतोय तुम्हाला काय सांगू. चिकन रोस्टेडचं हे बघा, चिकन किती आपलं छान झालेले, एकदम एक नंबर. आता हे डाळ भातासोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकतात किंवा असंही खाऊ शकतात. आता एक कांदा घेतला आहे सलादमध्ये, लिंबू घेतलेला आहे. आता याच्यावर मस्त एक लिंबू असा छान असा पिळून घ्यायचा आणि गरमागरम खायचं. वा, अशा प्रकारे ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करत जा.